बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे, तिथे माणूस श्रेष्ठ नाही. माणसामुळे धम्म नाही, धम्मामुळे माणूस आहे. म्हणजे भगवान बुद्ध पुढे सांगतात, एवढे स्वातंत्र्य देणारे, एवढं न्याय करणारे जगामध्ये तत्ववेते धर्म संस्थापक कोणीच नाही बुद्धासारखं. बुद्ध काय म्हणतात, जर धम्माचं वर्णन करताना वारंवार जर संस्थापकाचं नाव घ्यावं लागत असेल तर तो माझ्या मते धम्म नाही. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदे सना सुखा संघ समगी समगाना तपो सुखो. संपूर्ण जगाला जने सुख शांती मानवतेचा संदेश दिला असे देव आणि मनुष्याचे संस्था विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध तथागताने स्थापन केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या ऑनलाईन बौद्ध धर्म परिषद या परिषदेचे उद्घाटक आदरणीय पूजनीय भदंत आता तुम्ही ज्यांचं धम्मदेशना ऐकली विश्वानंद बोधी मंत्रीजी आणि या परिषदेचे अध्यक्ष ज्याने या धम्म परिषदेचं आयोजन केलं असे डॉक्टर इंदवंशी महास्तवे मंत्रीजी आणि संपूर्ण उपस्थित भिक्खू संघ. मी भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. उपासक आणि उपासिकांनो, खरं तर अतिशय महत्त्वाचा हा कालखंड आहे. बौद्ध साहित्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर याच कालखंडामध्ये अर्थात वर्षवासामध्ये अनेक भिक्षू अधिष्ठान करायचे, संकल्प करायचे आणि संकल्प करून अधिष्ठान करून जीवन व्यतीत करायचे. आणि तुम्हाला पाहायला मिळतं याच काळामध्ये सर्वात जास्त भिक्षू अरहंत दुःखमुक्त झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळतं. उपासक आणि उपासिकांनो, बौद्ध धर्मामध्ये धम्म धारण करण्याला फार महत्व आहे. धम्म धारण करणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो असं म्हटलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा उपासकांना एक संधी असते, एक प्रकारचं तुमच्यावर अनुकंप असते भिक्खू संघाची. भिक्खू संघ सुद्धा भगवंताच्या आदेशाला मानून एका ठिकाणी अधिष्ठान करतात आणि अधिष्ठान करून स्वतः आपल्यामधील राग, द्वेष, मोह कमी करतात, दुःखमुक्तीच्या मार्गावरती जातात आणि सोबत सोबत तुमच्यावर अनुकंपा करून तुम्हाला सुद्धा त्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून बुद्ध समजाले की या कालखंडामध्ये तुम्ही स्वतःला अतिशय प्रसन्न चित्ताने
एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. म्हणजे जसे भिक्षू अधिष्ठान करतात, तसे एक अधिष्ठान नावाचं गोष्ट बौद्ध धर्मामध्ये आहे. 3 महिन्यापर्यंत वर्षावासामध्ये जे भिक्खू आहेत तर त्यांना तिथे अधिष्ठान केलं, तिथे थांबावं लागतं. नाहीतर त्यांचं खऱ्या अर्थाने जो संकल्प आहे तो पूर्ण होत नाही, किंवा एवढंच कशाला त्यांना त्याचा वर्षावाद ग्राह्य धरला जात नाही, त्यांना सिनियरिटी सुद्धा त्याच्यामुळे प्राप्त होत नाही तसा नियमाप्रमाणे पाहिलं तर. आणि म्हणून असं म्हटलं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे कोणते म्हणते अधिष्ठान करतात, तुमच्या गावात, तुमच्या खेड्यात, तुमच्या वस्तीत, तुमच्या नगरात कुठेही अधिष्ठान करतात तर ते होईल तेवढा प्रयत्न करतात की तुम्हाला धम्म सांगण्याचा. होऊ शकतं की काही गोष्टी तुम्हाला त्यांच्या कळणार नाही, तर बुद्ध असं म्हणतात की ज्या कळणार नाही तर ठीक आहे, पण जे कळतात ते तरी तुम्ही श्रवण केलं पाहिजे. म्हणजे सर्वात मोठी गोष्ट, सर्वात श्रेष्ठ गोष्ट, जी अनमोल गोष्ट आहे, बुद्ध असं म्हणतात की एकच गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही, आणि ते म्हणजे बुद्धाचा धम्म. म्हणजे असं म्हटलं आहे की सत्य कधी संपत नाही, आणि सत्य शिकवणारे दुसरे कोण नाहीत, केवळ आणि केवळ भगवान बुद्ध, आणि बुद्धांतर कोणी असेल तर भिक्खू संघ आहे. म्हणून बुद्ध म्हणाले की या संघाला, या भिक्षूंना जर आपण आपल्याकडून एखादं कर्म केलं यांच्या प्रती, तर ते कुठपर्यंत राहतं, जोपर्यंत आपण दुःखमुक्त होत नाही तोपर्यंत ते सोबत राहतं. म्हणून हीच गोष्ट, आपण केलेलं कर्म ते तोपर्यंत राहतं जोपर्यंत तुम्ही दुःखमुक्त होत नाही. बाकी बघा, हे शरीर सुद्धा किती दिवस राहतं, ही वाणी सुद्धा किती दिवस राहते, ही ताकद सुद्धा किती दिवस राहते, फार कमी कालखंडापर्यंत. असं म्हटलं आहे की शरीर, वाणी आणि ताकद ज्याच्यावरती आपण गर्व करतो, ज्याच्यावरती आपण विचार करतो की माझ्यासारखं कोणी नाही, तर बुद्ध म्हणतात ती फक्त याच जन्मापुरती आहे. या जन्मानंतर ती तुम्हाला तुमच्याकडे राहत नाही. कधी कधी आपण म्हणून असं म्हटलं आहे की भंते जसं अधिष्ठान करतात तर तसं उपासकाने सुद्धा अधिष्ठान केलं पाहिजे. या कालखंडामध्ये उपासकाने सुद्धा अधिष्ठान केलं पाहिजे. जसं की काय अधिष्ठान करता येतं उपासकांना, तर कधी कधी लोक म्हणते आमचा वर्षावास आहे. हे जे गोष्ट खरं तर बऱ्याच गोष्टी न कळल्यामुळे कधी कधी बोलून जातात ते की आमचा वर्षावास आहे. वर्षावास फक्त भिक्षूंचा असतो. वर्षावासामध्ये तुम्हाला अधिष्ठान करता येतं. मग काय अधिष्ठान करता येतं? अनेक अधिष्ठानाचे प्रकार आहेत. जसं की साधी गोष्ट आहे, म्हटलं जातं की तुम्ही या कालखंडामध्ये अष्टशील धारण करण्याचं अधिष्ठान करू शकता. मग शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला, अष्टमीला आणि पौर्णिमेला. आता आमच्याकडे हल्ली विशेष करून या शहरामध्ये भिक्खू संघाच्या अनुकंपेनं, भिक्खू संघानेच केलेल्या अनुकंपेमुळे आपण पाहतो की या शहरामध्ये अनेक महिला, अनेक पुरुष असे आहेत की जे 3 महिन्यापर्यंत अधिष्ठान करतात. 3 महिन्यापर्यंत अगदी काटेकोरपणे पालन करतात. उपासिकांनो, परिणाम स्वरूप त्याचं फळ पण तसं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं कधी कधी एकतर विश्वास ठेवत नाही, आणि कधी कधी विश्वास ठेवतात कधी जेव्हा एखादी प्रसंग झाला तर मग बंदेनं सांगितलं होतं मी ते करून पाहावं काय की, एवढा विचार करतात. आणि म्हणून काय होतं, म्हणजे असं म्हटलं आहे की मी बघितलेल्या काही गोष्टी आहेत. अधिष्ठान करणं म्हणजे संकल्प करणं. मग संकल्प काय करावा? कोणी कोणताही संकल्प करतो. जसं सामान्य लोक कधी कधी तुम्ही पाहत असाल की संकल्प करतात काय, ते मेला तरी त्याचा तोड पाहणार नाही. म्हणजे हा संकल्प खऱ्या अर्थानं ना तुमच्या हिताचा आहे ना त्यांच्या हिताचा आहे. संकल्प अधिष्ठान असं असलं पाहिजे की जे माझ्या हिताचं असावं कमीत कमी, आणि सोबत इतरांच्या हिताचं असावं. आणि म्हणून आपण संकल्प कोणताही नाही केला पाहिजे. संकल्प हा सम्यक असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. सम्मा संकल्प असं म्हटलं जातं पालीमध्ये.
भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आज आमच्याकडे उपासक आणि उपासिका, तरुण पोर आणि तरुण पोरी, मी तुम्हाला विशेष करून यासाठी सांगतो की माझ्या सहवासात असलेले काही लोक असा संकल्प केल्यामुळे आज त्यांची अतिशय शीघ्र गतीने प्रगती झाली. म्हणजे म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगताना सांगितलं, आता मी हे सांगितलं तर तुम्ही लगेच असा विचार करशाल की हा असं केल्यानंतर असं असं होतं, तर मग असं करावं. मग किती दिवस करतात? जसं तुम्हाला माहित असेल की जसं UPSCचा रिझल्ट आला, UPSC अर्थातली सर्वात मोठी परीक्षा, आणि जर एखादी पोरगी किंवा पोरगा फर्स्ट नंबरनं आला, त्याचा इंटरव्ह्यू घेतला की पाहणाऱ्याला प्रत्येकाला वाटतं मी पण करणार, मी पण करणार, मी पण करणार, आणि मग करतात. किती दिवस? 8 दिवस. त्याचं ऐकतात किती दिवस करायचं. काय काय केलं आम्ही? सकाळी उठलो, एकदम फ्रेश झालो, नाश्ता केलं, नाश्ता केल्यापासून अभ्यासाला बसलो, डायरेक्ट जेवणापर्यंत. जेवण केल्यानंतर डायरेक्ट क्लासला गेलो, क्लास करून परत अभ्यास केला, रात्री 10 पर्यंत अभ्यास केला. म्हणजे असा प्रकारचा विचार करतात आणि मग ऐकून एकदम प्रभावित होतं आणि मी पण करून. आता त्याची बेसिक जी गोष्ट आहे ती बघितलीच नाही, फक्त त्यांचं ऐकलं आणि लगेच केलं. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवसानंतर UPSC बाजूला आणि हे बाजूला. UPSC एका बाजूला, माणूस दुसऱ्या बाजूला. का? अधिष्ठान तर केलं, संकल्प तर केला, परंतु तो सम्यक नाही केला, तो खऱ्या अर्थाने करताना विचार नाही केला, फक्त ऐकून केला, आणि म्हणून त्याचं फळ त्यांना मिळत नाही. आणि म्हणून बुद्धानं म्हटलं तशा प्रकारे हे तर साधी गोष्ट, एखाद्या परीक्षेचं तुम्हाला फळ प्राप्त होऊ शकतं. हे थोडेसे विचार केल्यानंतर बुद्धाचा धम्म यापेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे. बुद्धाचा धम्म एका ठिकाणी सांगताना बुद्धानं काय सांगितलं माहिती आहे? भगवान बुद्धाचा धम्म माणसाच्या सत्तेमुळे चालावा असा जर धम्म असेल तर मी त्याला धम्म मानत नाही म्हणतात बुद्ध. बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे, तिथे माणूस श्रेष्ठ नाही. माणसामुळे धम्म नाही, धम्मामुळे माणूस आहे. म्हणजे भगवान बुद्ध पुढे सांगतात, एवढे स्वातंत्र्य देणारे, एवढं न्याय करणारे जगामध्ये तत्ववेते, धर्म संस्थापक कोणीच नाही बुद्धासारखं. बुद्ध काय म्हणतात? जर धम्माचं वर्णन करताना वारंवार जर संस्थापकाचं नाव घ्यावं लागत असेल तर तो माझ्या मते धम्म नाही. म्हणजे धम्माचं वर्णन करताना संस्थापकाचं नाव सुद्धा घ्यायची गरज पडले पाहिजे, अशा प्रकारे बुद्ध सांगतात. उपासक उपासिकांनो, त्याच धम्मामध्ये आपल्याला एखादं अधिष्ठान करायचं, संकल्प करायचा असेल तर तो फार समजून केला पाहिजे. जसं मी म्हणालो की असं आता म्हणता म्हणता मी काही लोकांना सांगितलं, काही लोक येतात आमच्याकडे आणि मग विचारतात, म्हणते काय केलं पाहिजे. अगदी साधे साधे प्रश्न घेऊन येतात. आता मी सांगितलं म्हणून तुम्ही म्हणालो ना, मी अगोदर स्थिती लक्षात घेतलं पाहिजे. अगोदर एक परिवाराला आम्ही म्हणते जे आमच्या पोरीचं लग्न होत नाही, काय करावं. आता काय करावं असं म्हटल्यानंतर मी विचार केला की यांना काय सांगितलं पाहिजे जेणेकरून यांच्याही हितात झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपलं वचन सुद्धा खोटं नाही ठरलं पाहिजे. म्हणून मी म्हणालो की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं म्हणे तर तुम्ही काम करा. म्हटलं आता वर्षवास चालू आहे, तर त्या पोरीला सांगितलं की बाई तू काय कर, तू अधिष्ठान कर थोडस. वर्षवासामध्ये पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी दिवशी विहारात जाईल आणि उपवास पालन करेल. योगायोगाने काय झालं की त्या पोरीने तसं केलं. आता केलं, मरता कुछ क्या नाही करता असं म्हटलं जातं ना. जेव्हा सर्व संपल्यानंतर करा म्हटलं की करतात असं होतं. म्हणजे तिला पण असं वाटलं की दुसरं काही पर्याय नाही, हेच करावं लागतं. मग केलं तर खरंच व्यवस्थित केलं, आणि व्यवस्थित केलं तर परिणाम स्वरूप काय झालं की वर्षावर संपल्याबरोबर एंगेजमेंट झाली. असं म्हटलं आहे की आणि एकदम चांगला पोरगा भेटला. तर मग त्यांना ही जी गोष्ट समजली, कळली, तर त्यांनी अधिष्ठान केल्यामुळे त्यांनी केली, पूर्ण केली. बघा, लग्न झालं व्यवस्थित, सर्व झालं, लेकरू पण झालं, पोरगं झालं पहिलं. मग मला सांगा, आता समजा हे सर्व आपल्याला वाटतं की हे चांगलं अधिष्ठान केल्यामुळे आपले 3 महिन्यामध्ये अधिष्ठान केलं तर एवढं प्राप्त झालं. मग सर्व झाल्यानंतर पुन्हा आणखी ती गोष्ट कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे का बंद करून टाकायला पाहिजे? है की नाही? पण नाही, आपण लोक काय आहोत, काम संपलं की दिलं सोडून.
मग 2-3 वर्ष झाले, तर 2-3 वर्ष झाले पुन्हा भेटले. म्हणे बंतेजी आमच्या घरामध्ये जरा लईच किरकिर होते. मी म्हटलं तुम्हाला काय सांगितलं होतं? म्हणे हो बंतेजी आमच्याकडून चुकलंच ते, आता आम्ही पुन्हा करू. योगायोगाने सांगायची गोष्ट आहे की मी पुन्हा त्यांना थोडं सांगितलं. दोघे पती पत्नी चांगले झाले आणि पुन्हा त्यांच्याकडे अशा प्रकारचं धम्ममय वातावरण तयार झालं. हे बघा, जगामध्ये अंतिम सत्य हे आहे, ज्या माणसाला सुखी व्हायचं असेल त्या माणसाने बुद्धाच्या धम्माकडे येऊन एखादं तरी अधिष्ठान करावं, एखादं तरी वचन धारण करावं, तरच तो सुखी होईल, अन्यथा सुखी होणार नाही. म्हणजे खरं तर आमच्या सहवासाचे अनेक प्रसंग आहेत. एक 2 परिवार आहेत की कॅन्सर सारख्या आजारामध्ये ते ग्रस्त झाले, कॅन्सर सारख्या आजारात ग्रस्त झाले आणि योगायोगाने बुद्ध म्हणजे भिक्षूकडे आले, भगवंताकडे आले आणि त्याने व्यवस्थित पालन केलं. आता भलेही ट्रीटमेंट ज्या आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हाला कराव्याच लागणार आहेत, पण त्यासाठी थोडीशी मैत्री पण असावी, त्यासाठी थोडंसं सपोर्ट पण असावा, त्यासाठी तुमच्याकडे चांगली भावना पण असावी. हे बघा, जसं म्हटलं जातं ना की आजारी व्यक्ती असेल, आजारी व्यक्तीकडे जेव्हा आपण पाहतो तर तो अतिशय दुःखी कष्टी असतो, खिन्न असतो, उदास असतो. त्याला एवढं म्हटलं की तुम्ही काही चिंता करू नका, तुमचा आजार बरा होणार आहे आणि तुमच्यासोबत मी आहे ना, कशाला चिंता करता? तर मला सांगा, त्या माणसाचा चेहरा बदलतो की नाही? अगदी बदलतो. अहो, एवढ्या साध्या माणसानं जर म्हटलं की तुम्ही काही विचार करू नका, तुमचं नक्की आजार बरा होणार आहे, तर एवढ्याने बदलत असेल तर बुद्धाच्या वचनाला धारण केल्यानंतर, भगवंताच्या भिक्खू संघाची मैत्री भेटल्यानंतर, भगवान बुद्धाच्या धम्माचा आशीर्वाद भेटल्यानंतर नक्कीच तुमचं चांगलं होऊ शकतं. आणि म्हणून अशा काही लोकांचं या रोगातून ते पूर्णपणे बरे झालेत. तर बरे झाले तर काही लोकांनी असं ठरवलं की ठीक आहे भंतेजी, आता हे मला कळलं की या गोष्टीमुळे, या वचनामुळे आमचं कल्याण झालं आहे, तर त्या लोकांनी त्याला कंटिन्यू केलं. काही लोकांनी कमीत कमी 3 महिन्यामध्ये तरी, वर्षाच्या 3 महिन्यात तरी ते अधिष्ठान करतात, नक्की अष्टशील पालन करतात. तर त्या लोकांचं नक्की आणि नक्की सर्वच्या सर्व परिवार म्हणजे बदललेला आहे, सर्वचं सर्व वातावरण बदललेलं आहे. उपासक आणि उपासिकांनो, मला सांगायचं हेच आहे की अशा प्रकारचं अधिष्ठान, अशा प्रकारची मैत्री, अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि आपलं जीवन सुखी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर समजा वर्षावासामध्ये विहार असेल, हे बघा बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्हाला माहित असेल की नाही माहित नाही, पण बाबासाहेबांनी सांगितलं. काय वाटतं बाबासाहेब? प्रत्येक बौद्ध व्यक्तीने स्वतःला बौद्ध म्हणतात, त्याने असा प्रकारचा संकल्प केला पाहिजे, अधिष्ठान केलं पाहिजे. काय? प्रत्येक बौद्ध व्यक्तीने सहपरिवार, सहकुटुंब विहारात गेलं पाहिजे. भलेही आपल्याला आपल्या नगरात विहार नसेल ना, हरकत नाही, पण जिथे कुठे विहार असेल त्या विहारात गेलं पाहिजे. सोबत जर त्या विहारात भिक्षू असतील, भंते असतील, चाहे ते नवीन असोत, जुने असोत, मोठे असोत, कसे असोत, त्या विहारात जाण्याचा विशेष करून प्रयत्न केला पाहिजे. कारण तसं जर केलं तर खऱ्या अर्थानं असं म्हटलं आहे, तुम्हाला नवीन दर रविवारी बुद्धाचं वचन ऐकायला मिळेल आणि तुमचं जीवन सुखी होईल. पुन्हा असं म्हटलं आहे, या कालखंडामध्ये आपण असंही अधिष्ठान केलं पाहिजे. कसं? की विहारात जाईल पण रिकाम्या हाताने जाणार नाही. आमच्याकडे एक बाई आहे, तिने अधिष्ठान केलं 3 महिन्यापर्यंत मी म्हणजे दररोज सकाळी कमीत कमी थोडं तरी काय होणार नाश्ता मी घेऊन जाईल. आणि दररोज सकाळी ते नाश्ता घेऊन येतात दररोज. आणि ते किती वाजता? आश्चर्य वाटेल, म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत ते सांगितल्या पाहिजे, हिताच्या आहेत ते सांगितल्या पाहिजे. म्हणजे ते 5 वाजता ध्यान करायला येतात, ते ध्यान करतात, ध्यान झाल्याबरोबर वंदना झाल्याबरोबर नाश्ता देतात. म्हणजे ते नाश्ता बनवून 5ला 10-15 मिनिटं कमी असतात ते ध्यान करायला येतात आणि नंतर ते दान करतात. हे पण अधिष्ठान केलं पाहिजे. असं अधिष्ठान केलं तर तुमच्याकडे दान पारमिता जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते. दान पारमितेच्या मार्गावर तुम्ही जाऊ शकता. आणि असं म्हटलं आहे, असं अधिष्ठान करावं की मी रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. आता बरेच लोक, खरं तर असं म्हटलं आहे की आमच्याकडे बरेच लोक रिकाम्या हाताने विहारात जातात आणि विहारात काय असलं की घेऊन येतात. म्हणजे असं अशा प्रकारची अवस्था आहे. भगवान बुद्धाने सांगितलं की रिकाम्या हाताने जाऊ नये. हे रिकाम्या हाताने जातात तिकडून काहीतरी घेऊन येतात आणि पुन्हा म्हणतात पण त्याचे
विहारात गेल्यानंतर मग बरं वाटलं म्हणतात, कधी काहीतरी घेऊन आल्यानंतर. म्हणजे अशा प्रकारची ही जी गोष्ट आहे तर आपण समजली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात अनाथ पिंडक असेल, विशाखा असेल, ह्या 2 महाउपासक म्हटलं जातं. हे बघा, महाउपासक म्हणूनच म्हटलं जातं. त्या उपासकांना, त्या उपासक आणि उपासिकेला, महाउपासक आणि महाउपासिकेला विहारात कधी येतात याची वाट पाहत होते छोटे छोटे. का? कारण ते कधीच रिकाम्या हाताने जात नव्हते. जसं साधी गोष्ट आहे, जसं आई जर मार्केटला गेली, आई मार्केटला गेली तर घरी जाताना लेकरं आहेत तिला कळतं तर ती काहीतरी घेऊन जाते. आणि घेऊन नाही गेली तर गेल्या गेल्या लेकरं म्हणतात मम्मी किंवा आई काय आणलं तुम्हासाठी? ते म्हणे काहीच नाही आली, तू काही कामाची नाही आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि म्हणून असं म्हटलं आहे, जर भगवान बुद्धाने हे सांगितलं, भिक्षूंनो, भगवान बुद्ध काय म्हणतात एका ठिकाणी, भिक्षूंनो तुम्ही जेव्हा विहारात असता, विहाराच्या धम्मआसनावर बसून असता, तेव्हा तुम्ही सर्वांचे गुरु आहात, सर्वांचे गुरु आहात. पण जसे तुम्ही कोणाच्या घरी जाता तेव्हा तुम्ही त्यांचे गुरु नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांचे पुत्र आहात. मग चाहे जी छोटी उपासिक असू द्या, भलते मोठे असू द्या वयाने, तरी सुद्धा त्या मुलीने, त्या मुलाने आपण त्यांचे माता पिता आहोत अशा प्रकारची भावना ठेवून त्यांच्या प्रती काम केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही विहारात येता तेव्हा भंते असं म्हटलं आहे की भंतेने हे माझे शिष्य आहेत. शिष्य आहेत म्हणजे पुत्र आहेत, पुत्रासारखे आहेत. आणि पुत्रासारखं प्रेम त्याच्यावरती करावं. जसं एकुलता एक बाळावरती आई प्रेम करते, एकुलता एक बाळ असेल ना तर प्रेम करते ना, करतात ना. बरं, बिलकुल तुम्ही पाहत असाल. आणि केलं नाही तर पोरं करून घेतात. जर तुम्ही प्रेम केलं नाही ना तर करून घेतात. काय म्हणतात, मम्मी तू जर हे नाही दिलं तर मी आहे ना निघूनच जाईल. तर माय म्हणते नको नको बाळा, तसं नको करू, तसं करू नको, कारण तसं केलंस तर तू एकुलता एक पुत्र आहेस, असं करू नकोस. वास्तविक पाहता मला सांगायचे हे आहे की आपण स्वतःही अशा प्रकारचा संकल्प करावा, अधिष्ठान करावं आणि आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा तसं अधिष्ठान करण्याची प्रेरणा द्यावी की आपण विहारात जावं, विहारात गेल्यानंतर सील धारण करावं. विहारात जाणं हे भगवान बुद्धाच्या धम्माचं मेन गोष्ट आहे. तुम्ही पाहत असाल भगवान बुद्ध जिथे असायचे तिथे लोक जायचे. कोण जायचे? हल्ली आपल्याकडे फॅशन आली. काय फॅशन आली? बरेच लोक असं वाटतं की आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे पैसे आहेत, आम्हाला बुद्धाच्या धम्माचं काही गरज नाही. आणि म्हणून ते विहारात जात नाही, मंदिरात जातात. आणि मग जातात ना तर तुम्ही पाहत असाल, म्हणजे मी काही असं कोणावरती टीका म्हणून सांगत नाही, पण खरंच सांगतो, बुद्धाचा मार्ग सोडून भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. अतिशय कष्टाने मेहनतीने स्वतःचं रक्त आटवून स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळप्रसंगी आपल्या ज्ञातिगणाचा जीव तिथे संपून गेला तरी हटले नाही. अशा अवस्थेत बाबासाहेबांनी तुम्हाला भगवान बुद्धाचा धम्म दिला. त्या शुद्ध धम्माला, त्या पावन धम्माला धारण केल्यामुळे आज आमच्याकडे माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध झाली. ते लोक दुसरीकडे जातात ना तर तिकून येतात ऍक्सिडेंट होतं. बघा तुम्ही कितीतरी वेळेस तुम्ही पाहिलं असेल, पेपरला न्यूजला तुम्ही पाहिलं असेल, अनेक वेळेस तिकून येतात ते ऍक्सिडेंट होतं आणि ते जातात. माझं काय संबंध नाही की त्यांनी जावं म्हणून, परंतु मी सांगतो की हे का होतं. जसं बाबासाहेबांनी हे केलेलं कष्ट आहे, मेहनत आहे, बाबासाहेबांचं रक्त आटलेलं आहे, आणि म्हणून बाबासाहेबांच्या उपकाराची जे जाणीव ठेवणार नाहीत त्या लोकांना सुखाने मरण येणार नाही. हे बुद्धाचं वचन आपल्याला दिलं ना, हे अनमोल आहे. भारतात नव्हतं, भारताच्या बाहेरून आणून दिलं. आणि मग आपण त्याला समजून नाही घेतलं का, तर आमच्याकडे बाबासाहेबांच्याच पुण्याने तुम्हाला नोकरी भेटली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरं तर वेळ थोडासा कमी आहे, मी थोडस बोलतो. असं म्हटलं आहे, आश्चर्य वाटत तुम्हाला. अहो, हे तुमच्या अंगावरचे कपडे आहेत ना, ते घालण्याची पण परमिशन नव्हती. चांगले नवीन कपडे घालण्याची परमिशन नव्हती. तुम्ही वाचा थोडासा इतिहास. तुम्हाला हे हातामध्ये किंवा कानामध्ये, नाकामध्ये सोनं घालण्याची परमिशन नव्हती. आश्चर्य वाटेल, म्हणजे आश्चर्याची गोष्ट वाटेल तुम्हाला.
म्हणजे स्त्रीने सुद्धा म्हणजे कमरेपर्यंतच कपडे घालावेत आणि वरती कपडे घालू नयेत असं म्हटलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि जर तसं केलं तर ते अपमान व्हायचा. बघा, बाबासाहेबांनी अधिष्ठान केलं, संकल्प केला की मला जरी दुःख झालं तरी चालेल, परंतु माझ्या या कष्टामुळे, मेहनतीमुळे, अधिष्ठानमुळे मी माझ्या समाजाचा उद्धार करेल. जर उद्धार नाही करता आला तर मी माझं जीवन या खांबाला दोरी लावून संपून टाकेल असं म्हटलं. आपण कमीत कमी ठीक आहे, भले बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव नाही ठेवली, कमीत कमी एवढं तरी विचार केला की जाऊ दे, सर्व जगाचा नाही, समाजाचा नाही, पण माझा तरी उद्धार करेल मी. माझा उद्धार करण्यासाठी मी जर प्रयत्न करत नसेल, एवढ्या मोठ्या श्रेष्ठ गोष्टी आपल्या जवळ असून सुद्धा, तर मग आपली अधोगती होणार म्हणजे होणार. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, या वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कोणतंही कर्म करत असाल तर ते संकल्पपूर्वक करा, ते प्रसन्न चित्ताने करा, ते अधिष्ठान करून करा. तुम्हाला खूप मोठं सुख प्राप्त होईल. खूप मोठं तुमचं सर्व जे काही विकार आहेत ते संपून जातील. सर्व तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. हे बघा, तुम्हाला खरंच सांगतो, भगवान बुद्धाच्या धम्माचं आचरण केलं तर सर्वच्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात. हा, पण तुम्हाला मी सांगितलं तसं आज ऐकलं, उद्या केलं, 8 दिवसांत सोडून दिलं तर तुमची एकही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये खूप सुख मिळावं, खूप वृद्धी व्हावी, तुमचं कल्याण व्हावं, यासाठी भिक्खू संघ अधिष्ठान करतो. आणि अधिष्ठान करून तुमच्यावरती अनुकंपा करून तुम्हाला धम्म शिकवतो. बघा, हे जे शिकवण्याचं काम आहे ते हे शुद्ध आहे, शुद्ध अंतःकरणातून आहे. म्हणजे भगवंतानं सांगताना सांगितलं की तुम्ही जर समजा भगवान बुद्धाच्या नंतर जर तुम्ही कोणाला देण्यायोग्य कोणी असेल, बोलवण्यायोग्य कोणी असेल, सन्मान करण्यायोग्य कोणी असेल, वंदन करण्यायोग्य कोणी असेल, तर ते कोण आहे? तर ते भिक्खू संघ आहे. आणि म्हणून अशा या श्रेष्ठ संघाच्या या महत्वपूर्ण प्रसंगी आज आपण सर्वजण जे काही धम्म श्रवण करत आहात, पुनच एकदा तुम्हा सर्वांप्रती मंगलमैत्री करतो, अशी भावना व्यक्त करतो की तुमचं जीवन हे सुखी व्हावं, मंगलमय व्हावं, आणि आपण शुद्ध आणि सम्यक असा अधिष्ठान करावं, संकल्प करावा, आणि आपलं जीवन सुगतीच्या मार्गावरती घेऊन जावं, एवढी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.